सुपरफास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी SP न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। गेल्या 2 वर्षापूर्वी सरकार वर्षी शंकरराव भट्टे साहेबांच्या जन्मशताब्दीच्या महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं कार्यक्रम आयोजित केलेला असताना सुरेश प्रभू साहेब कार्यक्रमात पाहुणे आले होते आणि लोणंद पंढरपूर ही रेल्वे इंग्रजांच्या काळात त्याचा सर्वे झाला होता। त्यावेळेस त्या रेल्वे कंपनीचं वार्षिक कंपनी म्हणून त्या रेल्वे कंपनीचं नाव होतं। त्यावेळेस प्रश्नाचा सर्वे हा प्रलंबित प्रश्न प्रत्येक लोकसेवेच्या निवडणुकीमध्ये आम्ही उपस्थित केला। 2009 पूर्वी मतदारसंघ रचना वेगळी होती, त्यावेळेस देखील आणि त्याच्यानंतर देखील आणि 100 वर्ष जुना प्रश्न प्रलंबित प्रश्न चर्चा की 2 वर्षापूर्वी सुरेश प्रभू साहेब ज्यावेळेस आगमनाला कार्यक्रमाला आले आणि हे मागणं आम्ही घातलं, हे म्हणणं मांडल्यानंतर सुरेश प्रभू साहेबांनी त्याच्यानंतरच्या जानेवारीच्या 14 जानेवारीला हा कार्यक्रम झाला आणि त्याच्यानंतरच्या अधिवेशनामध्ये पहिल्या अधिवेशनामध्ये सुरेश प्रभू साहेबांनी 100 वर्ष जुनी मागणी आमची त्या ठिकाणी मंजूर केली आणि 1149 कोटी रुपयाचा प्रकल्पाला मान्यता आम्हाला त्यावेळेस मिळाली। 100 वर्ष जुना प्रश्न आमचा कुठे सोडवला तर सुरेश प्रभू साहेबांनी सोडवला, आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारने सोडवला। हे मला आवडलं या ठिकाणी नमूद करायचं। जेवढ राष्ट्रीय नवीन रेल्वे मार्ग त्याच्या सुद्धा मान्यता सुरेश प्रभू साहेबांच्या माध्यमातून आम्हाला मिळाली आणि जवळपास 1560 कोटी रुपयाचा प्रकल्प त्याला जेवढ राष्ट्रीय रेल्वे मार्गाच्या ठिकाणी सुरेश प्रभू साहेबांनी आम्हाला दिले। सांगली मिरज रस्त्यावरती RUB हे टाकायचे होते। अनेक लोकांनी अनेक कार्यकर्त्यांनी आपले खासदार आदरणीय विजयसिंह पाटील साहेबांकडे आपण मागणी केली की सांगली मिरज रस्त्यावरती रस्ता त्या ठिकाणी जो RUB टाकायचा होता तर जवळपास 4.5 कोटी रुपयाचा सुद्धा त्या ठिकाणी मान्यता सुरेश प्रभू साहेबांच्या माध्यमातून आपल्या विजयसिंह पाटील साहेबांचे खासदार आजही आहे त्यांच्या माध्यमातून आपल्या तालुक्यामध्ये हा रेल्वेचा प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्यामध्ये मदत झाली। कुर्डवाडीला वर्कशॉपला त्या ठिकाणी काम मिळालं। मी राज्यसभेचा खासदार असताना त्यावेळेस देखील मागणी केली होती आणि त्यावेळेस सुद्धा काही पैशाची तरतूद झाली होती, पण आज देखील कुर्डवाडी वर्कशॉपचं एवढा मोठा त्या ठिकाणी कामगार वर्ग आहे, लोकवस्ती आहे आणि तिथले जर का काम मिळालं नाही त्या वर्कशॉपला तर जनजीवन विस्कळीत होईल, लोक स्थलांतर होतील, रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होईल आणि त्यामुळे कुर्डवाडी वर्कशॉपला काम मिळावं त्यासाठी म्हणून मागणी केली आणि जवळपास 161 कोटी रुपयाची तरतूद त्या प्रकल्पासाठी कुर्डवाडी वर्कशॉपसाठी नवीन काम मिळावं, हाताला वर्कशॉपला आणि हाताला काम मिळावं म्हणून त्या ठिकाणी करण्याची तरतूद देखील त्या ठिकाणी केली। लहानसा गेट टाकायचं असतील, जेवढ जर गेटचा प्रश्न निर्माण झाला